नमस्कार. दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्यातच बीडमध्ये एक संतापजनक प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित विवाहिता रात्री आपल्या घरात गाढ झोपलेली होती. उन्हाच्या कडाक्यामुळे आणि उकाड्यामुळे घराचा दरवाजा उघडा ठेवण्यात आला होता. या संधीचा फायदा घेत मध्यरात्रीच्या सुमारास वैभव पटेकर नावाच्या नराधमाने घरात प्रवेश केला. त्याने झोपलेल्या विवाहितेला बळजबरीने उचलून नेले. पीडितेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिचे तोंड दाबून तिला जीव मारण्याची धमकी दिली आणि गावाबाहेरील नदीकाठच्या निर्जन स्थळी नेले. नदीकाठी नेल्यानंतर आरोपीने पीडितेवर पाशवी अत्याचार केला. या नराधमाचा राक्षसीपणा एवढ्यावरच थांबला नाही. अत्याचारानंतर पीडिता बेशुद्ध पडली होती. आरोपीने तिला त्याच अवस्थेत पुन्हा गावात आणले आणि गावच्या सार्वजनिक चावडीवर असलेल्या एका खांबाला दोरीने घट्ट बांधून ठेवले. रात्रभर ती पीडिता महिला उघड्यावर बांधलेल्या अवस्थेत मदतीसाठी आसुदलेली होती. मात्र कोणालाही या प्रकारची पुष्टी कल्पना झाली नाही. सकाळी हा प्रकार उघडीस आला तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा गावकरी आपल्या कामासाठी घराबाहेर पडले तेव्हा त्यांना सावडीबाहेर एक महिला बांधलेल्या अवस्थेत दिसली होती. हे भीषण दृश्य पाहून संपूर्ण गाव हादरून गेलं होतं. गावकऱ्यांनी तातडीने तिची सुटका केली आणि घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तेथे पाचारण केले. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस आणि महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पिंक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून घेत वेगाने तपास चक्रे फिरवली आणि मुख्य आरोपी वैभव पटेकर याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि कृत्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.